येतोय अतुल हंडेच्या बॅट मधना पहिला फटका चौकार. संधी होती परंतु तिथे संधीचं सोनं करता आलं नाहीये. झेल ड्रॉप आणि 4 धाबा देखील. यावेळी बॅकवर्ड बाउंड्री क्लिअर झाली. चेंडू जातोय सीमा पार. अतुल हांडेची बॅट बोलते अजून एक धमाका ब्लास्ट, आणखी एक षटकार. अतुल हांडे आणि नवनाथ गुंजाल ही एवन जोडी आहे मित्रांनो डेमन्सच्या माध्यमातून. आणि दोन्ही फलंदाजाने काय प्रभावित केलं या टुर्नामेंट मध्ये. कालचा दिवस थोडा निराश केलं अतुल हांडेने. अंततः तो ऑन फायर झाला होता परंतु आजचा दिवस पूर्णपणे आपल्या नावावर केलाय. पूर्णपणे यशस्वी अशी टुर्नामेंट आपण पाहतोय. सादर होताना संकल्पना रचली होती इथल्या नवतरुणांनी रेजन्सी सुपर लीग. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे खूप चांगलं क्रिकेट या टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळालंय. चांगली टेक्निकल टीम आम्हाला लाभली, चांगली साऊंड सिस्टम, चांगले पंच आणि चांगले आयोजक देखील आम्हाला लाभले. आणि सेमीफायनलची बिग फाईट इथे सुरू होती. 3 चेंडू आणि 10 धाबा फलकावर जोडल्या गेल्या आहेत. तीन चेंडू 10 धाबा. पुढचा बॉल यावेळी स्टन अँड डिलिव्हर, स्टन अँड डिस्पॅच. अतुल हांडेच्या बॅट मधनं आणखी एक येतोय लांब लचक पल्ल्याचा षटकार. आतमध्ये वादळ घोंगावतय. अतुल हांडे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालंय. यावेळी सन्मान दिलाय चेंडूला. चांगल्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं असतं आणि चांगल्या खेळाडूची ओळख आहे. क्वालिटी बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. मोठा खेळाडू असाच घडत नसतो मित्रांनो. खराब चेंडूचा पुरेपूर समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान जो खेळाडू करतो तो खेळाडू पुढे जातो. आणि अतुल हांडे दाखवून देतोय की का म्हणून मी त्याला सकाळच्या सत्रापासून त्याचा उल्लेख करत आलोय. दरम्यान स्ट्रायकर एंडवर नवनाथ गुंजाल, बॉलिंग मार्कवर किशोर उगले. ट्रॅकर चुकीच्या फटक्याची निवड करतोय. शॉर्ट आर्म पुल करायचा होता तिथे
अको टप्प्याचा चेंडू होता, त्याला पुल करायचा होता, बॅकफुटवर गेले होते, मात्र एकच धाव तिथे जोडली जाते. तेवीस धाबा दाखल काबर. डायरेक्ट बोल अतुल अंडेची शिकार. नवीन फलंदाज सूरज चौबे चूक करतोय. चुकीच्या फटक्याची निवड केली अतुल हांडेने. अनुभवी फलंदाज होता आणि कुठेतरी बॅकफुटवर ढकलला गेला. बॉलच्या स्वरूपात बाद करण्यास यशस्वी ठरला संदीप चौधरी. इथून मात्र कमबॅक करावा लागेल, कारण इथून जर रेबन्सला कुठेतरी कमीत कमी धावापर्यंत रोखायचं असेल तर नवनाथ गुंजालला आता मात्र जाल्यामध्ये अडकावं लागेल, कारण हे 3 फलंदाज महत्वाचे आहेत. अतुल हांडे, नवनाथ गुंजाल आणि सूरज चौबे. यावेळेस फटका सुंदर आहे. गॅप मध्ये चेंडू. अथर्व पाटील आहे मला वाटतं तिथे. दोन चेंडू आणि 24 धाबा दाखल काबर एका गडेच्या मोबदल्यात. मागच्या मॅच मध्ये नवनाथ गुंजाल लवकर बाद झाला होता आणि या मॅच मध्ये अतुल हांडे लवकर बाद होतोय. यावेळी हवेमध्ये चेंडू. जीव आहे धोक्यात आणि दिला जातो जीवनदान. 3 क्षेत्ररक्षक होते परंतु चेंडू धरणीला दान केला आणि फलंदाज नवनाथ गुंजालला जीवनदान मिळालं. जीव धोक्यात होता थोडा वेळाकरिता. 5 ते 10 सेकंद नवनाथ गुंजालने विचार केला असेल की आता काय घडतंय, परंतु ज्या क्षणाला समजलं की नाही सेफ आहे तोपर्यंत 2 धावा पळून काढल्या होत्या. बिग हिट केलाय चेंडूला. चेंडू डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 6. बत्तीस धाबा. 4 चेंडू 32 धाबा धावफलकावर. आणखी 2 चेंडू शिल्लक आहेत. अतुल हांडे आता जास्त उत्साही दिसत आहेत, कारण त्यांना देखील या मॅचचं महत्त्व माहिती आहे. उपांत्य फेरीचा सामना आहे. इथून जर चांगलं केलं तर मात्र मेगा फायनल मध्ये प्रवेश होईल. आणि इथे जर कुठेतरी कमी भासली, कुठेतरी जर बॅकफुटवर गेला आपला संघ, तर मात्र घरचा रस्ता पकडणं साहजिकच असेल. कारण रेबल्स इतक्या ताकदीचा संघ आहे. फेवरेट आहे टुर्नामेंटमध्ये रेबल्स, कारण
सचिन शेलार अँड कंपनी काय खेळ राहिला या टुर्नामेंट मध्ये. काका श्रीवास्तव पहा 56 एज आहे त्यांची 56 आणि तरी देखील ते स्क्वेअर लेगला आहेत क्षेत्ररक्षण करतायत. संदीप चौधरी तिथे बॉलिंग ट्रॅकवर आणि काकाने मला वाटतं एका नजरेमध्ये पूर्ण ग्राउंड कव्हर केला असेल का कोण कुठे क्षेत्ररक्षण करतोय. अकरा बनवल्यात. एक षटकार आलाय. सूरज चोबे एक चेंडू मध्ये एक धाव बनवली आहे. संदीप चौधरीचे 4 चेंडू सुरेख राहिले आहेत. 9 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल यावेळी क्या बात आहे. बेस्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. पुलर लेनचा चेंडू होता. नवनाथ गुंजालने खोदून काढला त्याला आणि 1 शॉट. तिथे आमचे ऑफिशियल पंच आहेत त्यांनी गाडीची निरीक्षण नजर ठेवून पंच जर क्लिअर असतील तर रिव्ह्यूची काही गरज नाही आहे कारण प्लेयर रिव्ह्यू आपल्याकडे नाही. लक्षात घ्या जर आपण शुअर असाल तर रिव्ह्यूची काही गरज नाही. लक्षात घ्यायचं आहे. पंच काय डिसिजन आहे. 1 शॉट. चला नवनाथ गुंजाल चला लगेच. यावेळी मात्र लाईक बायच्या रूपाने एक धाव मला वाटलं घेतली जाते. बॅट कट आहे. 3 षटक समाप्त झाले. 34 धावा धाव फलकावर. संध्याकाळचं सत्र मित्रांनो मार्गी लागलंय आणि फास्ट सामने सुरू आहेत कारण उपांत्य फेरीचा हा सामना. 3 षटक समाप्त आणि 34 धावा धाव फलकावर. एक गड्याच्या मोबदल्यात. इन ॲक्शन मध्ये आपण 2 मोठाले संघ पाहतोय. रेजन्सी डेमन्स आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने घमासान युद्ध करतोय. रेजन्सी रेबल संघाला देखील कमी लेखून चालणार नाही. आतापर्यंत डेमन्स टीमने जरी 34 धावा उभारल्या असतील तरी पण गोलंदाजी सुंदर झाली आहे कारण 11.33 ची सरासरी आहे. या षटकामध्ये जर सचिन शेलारने चांगली गोलंदाजी केली तर मात्र बॅटिंगसाठी सचिन मध्ये तेवढा दमखम आहे. तेवढे चांगले फलंदाज घेऊन उतरलाय रेबल्स टीम. किशोर उगले असेल इन ॲक्शन मध्ये. संदीप चौधरी असेल. या फलंदाजांवर नजरा असतील. या संध्याकाळच्या सत्रामध्ये मी ओमी सुतार रेजन्सी सुपर लीग 2024 मध्ये सर्व मान्यवरांचं प्रमुख अतिथी प्रेक्षक क्रिकेट प्रेमी यांचं सहर्ष स्वागत करतोय. यावेळी तुफानी वेगाने फेकला होता चेंडू. गतीचा मारतीय सचिन शेलार. हा या ॲक्शन राऊंड द स्टंप्सने पहिला चेंडू नवनाथ गुंजालला भेट करतोय. आज या टेक्निकल टीमने खूप सपोर्ट केला आम्हाला. रोशन होते ऑपरेटरच्या भूमिकेत. दोन्ही कॅमेरामॅन खूप चांगली कामगिरी क्लॅरिटी आणि क्वालिटी देण्याचा प्रयत्न त्यांनी इथे केलाय या टुर्नामेंट मध्ये. ते मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होतोय सरळ सीमा पार आणि आमच्या पंचांचा इशारा येतोय. षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी देखील फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला उचलतो फेकतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावाची शक्यता आणि 2 धावा कंप्लीट केल्यात.
3.3 ओव्हर्स कंप्लीट आणि 40 धाबा झाले धावफल कापर. सचिन शेलारने 6 धाबा खर्च केल्या 3 चेंडूमध्ये. आणखी 3 चेंडू फेकायचे बाकी आहेत. संघर्षाचा हा सामना, संघर्षमय फाईट, सेमीफायनल, उपांत्य फेरी ज्याला म्हटलं जातं. आणि यानंतर होईल ती म्हणजे सुपर लीगची मेगा फायनल. यावेळी फटका सुंदर, तिथे जजमेंट खूप चांगलं आहे. डीप मिड विकेटला जो क्षेत्ररक्षक आहे ना तो खूप चतुर आहे. आतापर्यंत त्याने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. किशोर उगले या टीमचा बॅकबॉन आहे मित्रांनो, अष्टपैलू क्रिकेटर. अजून बॅटिंग येणं बाकी आहे मित्रांनो. किशोर उगले जेव्हा बॅटिंगला येईल तेव्हा त्याची बॅटची चमक आणि त्याची धमक पाहायला मिळेल. सूरज चौबे 2 चेंडूमध्ये 2 धावा बनवल्यात. सध्या डिफेन्सिव्ह क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय, परंतु 2 चेंडूमध्ये काही चमत्कार घडून आणेल का सूरज चौबे. सचिन शेलार फील्ड सजवतोय. शिवम सिंगला तिथे तैनात केलंय. दरम्यान फसवलंय झाल्यामध्ये. चेंडू खाली आला, क्षेत्ररक्षक पकडला जेल आणि सूरज चौबेला सांगितलं की डगआउट कडे पळायला लागेल. चेंडू आहे. 41 धाबा झाल्या धावफलकावर. अंतिम बॉल, या बॉलवर मोठा हिट येईल का. सचिन शेलारने 7 धाबा खर्च केल्यात आतापर्यंत. ब्लॉक होलचा वेध, अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. एक पूर्ण केली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट लागेल का तिथे आणि 2 धाबा तिथे कंप्लीट केल्यात. स्कोर झाला 43 आणि 44चा टार्गेट आहे.
15 मिनिटांचा अवधी आणि जर 3 षटक 15 मिनिटांच्या आत झाले नाही तर इनफिल्ड मध्ये एक क्षेत्ररक्षक येईल. लास्ट वॉर्निंग. पहिला चेंडू प्लेस केला इनफिल्ड मध्ये, धावाची शक्यता, जीव धोक्यात होता. शिवम डगआउट मध्ये बसा, आपण बाहेर जाऊ नका कुठे. आय वोल्टेज सामना, प्रेक्षकांचे टोके वाढतायत मित्रांनो. यावेळी शॉर्ट पिच बॉल, त्याला पाठवून देतोय सीमा पार. किशोर उगलेच्या बॅट मधनं पहिला दमदार येतोय चौकार. असताना आणखी एक अतुल अंडेला सलामी ठोकली या चेंडूने आणि चेंडू सीमा पार. भुर्र षटकार. घुमायलाय. काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 11 धावा. सुरुवात केली आहे काउंटर अटॅक, प्रतिघात, प्रति हल्ला प्रतिस्पर्धी संघाला. इथे मात्र धूळ सारतोय. 21 चेंडू मध्ये 33 ची गरज आहे. चला दुसरा चेंडू द्या, एवढा वेट आपण करू शकत नाही. मॅच बॉल येईपर्यंत दुसरा चेंडू द्या. पंच दुसरा चेंडू लगेच रेडी ठेवा आपण, कारण वेळ आपल्याला खूप कमी आहे. यावेळी शॉर्ट पिच बॉल, खराब चेंडूची निवड करतोय आणि चेंडू जातोय बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय, षटकार. अतुल अंडेने काय कानमंत्र दिला असेल. इथे कानमंत्राची गरज आहे, खऱ्या अर्थाने मंत्रांची गरज आहे. धावा घेतला असेल देवाचा या गोलंदाजाने की एक चांगला चेंडू पडू दे. इथे मात्र हा चेंडू चांगला होता, परंतु एक धाव मिळेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 19 चेंडू मध्ये 26 ची गरज आहे. किशोर उगलेच्या बॅट मधनं 4 मध्ये 17 बनल्यात. पुढचा बॉल यावेळी विकी दुबेच्या बॅट मधनं चांगला फटका. फटक्याची निवड खूप चांगली. सूरज दुबे होता तिथे आणि त्याला चकमा देऊन चेंडू सीमा पार, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात आहे विकी. क्रिकेटचा नजराणा दाखवला सर्व प्रेक्षकांना. विकी मध्ये देखील दमखम आहे हे दाखवून दिलं. 1 ओव्हर समाप्त. 22 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आणि आणखी 22 ची गरज आहे. अर्धा पल्ला पूर्ण केला आहे आणि अर्धा पल्ला अजून पूर्ण करायचा बाकी आहे. 18 मध्ये 22 ची गरज असताना आता गोलंदाज येतो म्हणजे गुंजाल साहेब येत आहेत. नवनाथ गुंजाल.
आता पूर्णपणे जबाबदारी नवनाथ गुंजालच्या खांद्यावर आहे. स्विच तिथे मात्र सापडेल का जाल्यामध्ये? नाही सापडणार. गुरुजी तिथे पळतायत, परंतु किती धावा मिळतील? दोन धावा जोडल्या गेल्या. 17 मध्ये 20 ची गरज आहे. सामना खूप जवळ आहे. या मॅच मध्ये पकड जमावली आहे रिजन्सी रेबल्सने. यावेळेस वेगाने बॅट फेकली, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि बिग विकेट डाऊन. या मॅचचा हिरो किशोर उगले डगआउट मध्ये परततोय. जर्सी नंबर 7 थाला फॉर रिझन सचिन शेलार. अर्ध काम केलंय किशोर उगलेने. ज्या बॅटिंगची ज्या सुरुवातची गरज होती ती सुरुवात आपल्या टीमला करून दिली. आणि इथून जर सचिन शेलारने हा डाव सावरला तर विक्ट्री नजदीक आहे, विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. परंतु या मॅच मध्ये काहीतरी गुंजाल करतील का? जाल विनतील का गुंजाल? इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगला जातो चेंडू. फाईन लेगला रिव्ह्यू आहे, अंपायर्स रिव्ह्यू आहे. नो बॉल चेक कर रे. बॉल द्या. बॉल हरवलाय. चेंडू नदीमध्ये गेला. कालू नदीमध्ये दान केला कालू नदीला हा चेंडू. आणि ते वाक्य देखील प्रसिद्ध झालं होतं मित्रांनो, कालू नदीचा धोधो पाणी हम सब हिंदुस्तानी. नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट. मेजबानी असेल विकी दुबेसाठी. 2 चेंडू 26 धावा. फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. आणि इथे मात्र हिट होईल का? विकी दुबे हिट करेल का चेंडूला? क्षमता आहे त्याच्यामध्ये. 16 मध्ये 18 ची गरज. या चेंडूवर मोठा फटका की काय होईल? स्टेप आउट. आडव्या बॅटने फटका चांगला. लॉंग ऑनला अतुल हंडे होते आणि एकच धाव. 3 बॉल 27 धावा झाले धावफलकावर. 15 चेंडू मध्ये 17 रन्सची गरज आहे. यावेळी आक्रमण. नक्कीच गावठीमध्ये म्हटलं असेल स्वतःशी की आता चेंडू येऊन दे रडार मध्ये, कचकोता याला. आणि सचिन शेलार ऑन फायर. 14 मध्ये 11 ची गरज. यावेळी मात्र खराब फटक्याची निवड केली तिथे. चांगला चेंडू पाहायला मिळतो नवनाथ गुंजालच्या माध्यमातून. 13 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. पाच वाजून 14 मिनिटे घड्याळामध्ये झाले आहेत. जबरदस्त सामना रंगतोय. तर इथे डॉट चेंडू. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकामध्ये बनवल्या 34 आणि 12 चेंडू मध्ये गरज आहे 10 धावांची.
अतुल अंडे बॉलिंग ट्रॅक. त्यावेळेस आउटसाइड एज लागली बॅटची. लॉंग ऑनला सॉरी फाईन लेगला चेंडू गेला आणि 1 धाव मिळाली. 11 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. या ओव्हरमध्ये हा सामना फिनिश होईल का? सर्व प्रेक्षकांचं आता लक्ष वेधलं गेलं या मॅच कडे. अकरा मध्ये 9ची गरज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतुल हांडे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाला. डॉट बॉल. यावेळी मात्र मिस चेंडू खेळून काढतोय विकी. 22च्या रूपाने 1 धाव मिळतीये. बॅट लागली आहे. बॅट एज होती. 9 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. आउटसाइड एज मोठी विकेट. अंधार थोडासा दाटत चाललाय आणि आपल्याला मेगा फायनल खेळवायची आहे. त्या दृष्टिकोनातनं मित्रांनो थोडीशी घाई करा, कॉपरेट करा आपल्या कमिटीला. 8 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. नवीन फलंदाज संदीप चौधरी आलाय. उलटॉस इम्प्रोवाइज करायचं होतं तिथे आणि 1 धाव जोडली गेली. नो +1. आठ चेंडू 6 धावांची गरज आहे. मोठा फटका येईल का? चला टीम मीटिंग नको, स्पीडअप करा, कॉपरेट करा थोडस कमिटीला. एक भव्य आणि दिव्य टुर्नामेंट आहे मित्रांनो, रेजन्सी सुपर लीग 2024. इथे फटका सुंदर. किती धावा मिळतील? 1 तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. 4 जात आहेत आणि गेल्या. लेट्स प्ले. फिनिश करेल का विकी? पाहूया पुढचा बॉल विकी साठी. लाऊड अपील केली होती परंतु नॉट आउटचा इशारा आला. 6 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. चला फास्ट या, थोडस कॉपरेट करा. नवनाथ गुंजाल, अतुल हांडे. सहा चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे.
फटका सुंदर आणि चेंडूला फेकून दिला बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. संदीप चौधरी मॅचला करतो फिनिश आणि येतोय 6 आर.